सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद। आज ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय याचा शुभारंभ म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ क्रांती चौकातनं वृत्तपत्र दिंडीने झाला आहे आणि ही यात्रा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण, ठाणे आणि मुंबई 20 तारखेला पोहोचणार आहे। यात्रेचा समारोप वायबी सेंटर मंत्रालयाच्या बाजूला जे यशवंतराव चव्हाण सेंटर आहे तिथल्या सभागृहामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून ह्या यात्रेला सुरुवात झाली 28 जुलै रोजी। त्या ठिकाणी जवळपास 50 वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून यात्रेला आणि पत्रकारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या 3 विभागातून ही यात्रा शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप झाला आणि आज दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपल्या सर्वांशी भेटताना विशेष आनंद होत आहे। या ठिकाणी ज्यांनी या शुभारंभ कार्यक्रमाचं नियोजन केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभू गोरे, वृत्तपत्र दिंडीची ज्यांनी कल्पना मांडली आणि ती पूर्णपणे यशस्वी केली, वृत्तपत्र विक्रेता संघाचे अण्णासाहेब जगताप आणि त्यांची सर्व टीम, ते आमचे महानगर शहराध्यक्ष संपादक अनिल सावंत, माझ्याबरोबर यात्रेमध्ये जे प्रवास करतायत आणि राज्य पत्रकार संघाची आणि पत्रकारांच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये रात्री अपरात्री कधीही जे उपस्थित असतात किंवा जे उपलब्ध असतात ते ज्यांना माऊली म्हणून आम्ही ओळखतो ते विश्वासराव आरोटे, माझ्याबरोबर या विभागाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित मित्र, आपण सर्व वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणारे सहकारी बांधव आहोत। पत्रकार संवाद यात्रा सुरू करण्यापाठीमागची भूमिका, ही पत्रकार संवाद यात्रा का सुरू करावी लागली, तर ही पत्रकार संवाद यात्रा कोरोना नंतर जी वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसमोर ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या अडचणींवर सातत्याने सरकार दरबारी पत्रव्यवहार, निवेदने, भेटणे हे सगळे प्रयत्न आपण सर्वांनी केले, मात्र त्याकडे सरकार ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे किंवा सरकारने ज्या संवेदनशीलतेने पाहायला पाहिजे ते होत नसल्यामुळं ही संवाद यात्रा सरकारला आपल्या मागण्या सांगण्यासाठी आणि राज्यभरातल्या पत्रकारांना त्यांच्या गावात जाऊन ऐकून घेण्यासाठी ही संवाद यात्रा आहे। संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे। आपल्याला माहित आहे सर्वांना, पृथ्वीवर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की ज्याला बोलता येतं, व्यक्त होता येतं। इतर कुठल्याही प्राण्याला बोलण्याचा आणि व्यक्त होण्याची संधी नाहीये। आणि म्हणजे संवाद हा वैयक्तिक पातळीवर, संवाद हा सार्वजनिक पातळीवर, संवाद हा संघटनात्मक पातळीवर परिवर्तन करण्याची खूप मोठी शक्ती आहे। आणि म्हणून वर्तमानपत्रामध्ये काम करणारे, विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या या घटकाच्या प्रश्नांबाबत समाजामध्ये जागृती व्हावी आणि सरकारसमोर ते प्रभावीपणे मांडले जावेत, यासाठी ही संवाद यात्रा आहे। ही संवाद यात्रा लोकशाहीमधला अत्यंत प्रभावी घटक असलेला, मुख्य घटक असलेल्या या माध्यम क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी, अधिक प्रबळ करण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा यासाठीची ही यात्रा आहे। लोकशाहीमध्ये पत्रकारांचं संरक्षण झालं तर लोकशाहीचं रक्षण होऊ शकतं,
यासाठी लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी आणि सरकारकडनं ते सोडून घेण्यासाठीची ही यात्रा आहे. पत्रकारांच्या काय अपेक्षा आहेत, पत्रकारांच्या काय मागण्या आहेत आपल्या सर्वांना माहित आहे. आपण सर्व त्या सगळे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली, त्यापूर्वी बाबासाहेब हे पत्रकार होते. त्यांनी बहिष्कृत भारत आणि मूक नायक ही दोन वर्तमानपत्र काढून या समाजातला उपेक्षित आणि वंचित ज्याकडे व्यवस्था पोहोचू शकत नाही अशा घटकाचा आवाज बनण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्यानंतर राजकीय भूमिका घेतली आणि त्यानंतर या देशाला जगामध्ये अत्यंत दर्जेदार म्हणण्यापेक्षा अत्यंत सक्षम अशी घटना दिली. म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए काय असेल तर भारतीय लोकशाहीचा डीएनए हे पत्रकार आहे. आणि व्यवस्थेला हे सांगण्यासाठी, व्यवस्थेला याची आठवण करून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे. आणि म्हणून घटनेने प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी मूलभूत काही अधिकार दिलेले आहेत. यामध्ये आपला जन्म झाला त्या भागामध्ये, त्या राज्यामध्ये, त्या राष्ट्रामध्ये आपल्याला नागरिकत्व मिळतं आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. आणि त्यानंतर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, आपण अधिकारी असो, पदाधिकारी असो किंवा राजकीय संघटना असेल, पत्रकार असो किंवा कुणी असो, त्या त्या क्षेत्रातले प्रश्न मांडण्याचा, त्या त्या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आणि मग या अधिकाराने संविधानावर आपला पूर्ण विश्वास असल्याने आणि संवादामधल्या शक्तीवर पूर्ण विश्वास असल्यामुळं आपण संवादाच्या माध्यमातून सरकारच्या समोर आपल्या न्याय मागण्या मांडण्यासाठी आपण जात आहोत. आपल्या समोर जे काही समाजाच्या संदर्भातच अपील आहे ते मी आपल्याला सगळ्यांना पोहोचलं असेल. त्या अपिलामध्ये भूमिका आहे आणि त्या अपिलामध्ये मागण्या सुद्धा आहेत. विशेषतः कोरोना या महामारीनंतर वर्तमानपत्र आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या, सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या या सगळ्या घटकांच्या समोर अनेक समस्या आणि प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र या प्रश्नांकडे सरकारने ज्या संवेदनशीलने पाहणं अपेक्षित आहे ते होत नाही. कोरोनामध्ये आपल्याला माहित आहे, कोरोनामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन हे जे फ्रंटला काम करणारे होते, त्यांचा जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर सरकारने त्यांना 50 लाख रुपयाचं कवच दिलं होतं. त्याच वेळेस आपण मागणी केली होती तत्कालीन सरकारकडं की पत्रकार या तिन्ही घटकाच्या पुढे जाऊन कोण्या ठिकाणी काय होतंय प्रशासनाला दिशा देण्याचं, शासनाला दिशा देण्याचं काम माध्यम प्रतिनिधी करतायत. आणि ते सुद्धा फ्रंट लाईन्स वर्कर्स म्हणून त्यांना गृहीत धरा. आणि दुर्दैवाने अशी काही घटना घडली तर इतर 3 घटकाप्रमाणे यांना सुद्धा 50 लाख रुपयाचं कवच द्या. अशा प्रकारची आपण सगळ्यांनीच मागणी केल्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र पुढं त्या घोषणेचं काहीच होऊ शकलं नाही. आणि दुर्दैवाने त्या काळामध्ये फ्रंट लाईनला काम करणाऱ्या जवळजवळ 150 पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला, नव्हे ते शहीद झाले. मात्र त्यांच्या कुटुंबांना सरकारने कुठलीही मदत केली नाही. हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. सरकार दरवर्षी, दर 2 वर्षांनी सरकारने वर्तमानपत्रांना एक मिनिट कोण देते, एक मिनिट कोण दिले ते, जे जाहिरात धोरण जाहीर केलं राज्य सरकारने, त्यानुसार या धोरणामध्ये दर 2 वर्षांनी वर्तमानपत्रांच्या जाहिरातीची दरवाढ होणार, केली जावी अशा प्रकारची भूमिका आहे. मात्र 2-3 वर्षे 4 वर्षे उलटली तरी दरवाढ होत नाही. सरकारने जाहिरातीवर 5% जीएसटी लावलेला आहे. सीजीएसटीचा विषय आहे. वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये तर ही खूप मोठी अडचण आहे. आणि म्हणून कोरोनानंतर वर्तमानपत्रांचा मोठ्या प्रमाणात खप कमी झाला. अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी आवृत्त्या कमी केल्या आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना एका दिवसात घरी जावं लागलं. जे आता आहेत त्यांना सुद्धा अत्यंत कमी मोबदल्यामध्ये काम करावं लागतं. आणि 20-20, 10-10 वर्षे काम केलेल्या पत्रकारांना एका क्षणात घरी जाण्याची वेळ येते. त्यावेळेस त्यांच्यावर काय बेतते याची कल्पना आपल्या आजूबाजूला ज्यांच्यावर ओढवलेली आहे ती आपल्याला आहे. आणि म्हणून सरकार या घटकाकडे समाजातला एक प्रमुख घटक आहे हे म्हणून पाहणार आहे का नाही, हा खरा प्रश्न आहे.
आणि म्हणून वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये सरकारने सकारात्मक भूमिका घेणं आवश्यक आहे. सोशल मीडिया किती प्रभावी झाला तर शेवटी वर्तमानपत्रांची विश्वासार्हता, वर्तमानपत्र हे ज्ञानाचं वाहक आहे, माहितीचं वाहक आहे. आणि म्हणून वर्तमानपत्राकडे सरकारने सकारात्मक बघितलं. त्याचं कारण आहे, ज्या लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत जायचा असेल तर तिथली माध्यम व्यवस्था ही अधिक सक्षम असणं आवश्यक आहे. म्हणून ही यात्रा केवळ पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आहे असं नाही, समाजातल्या घटकांना सुद्धा या यात्रेच्या संदर्भाने महत्व समजणं आवश्यक आहे. कारण ज्या ज्या देशामध्ये आपल्याला माहित आहे तिथली माध्यम व्यवस्था जर सक्षम असेल तर त्या देशाची लोकशाही अधिक सक्षम राहिलेली आहे. आणि म्हणून भारतामध्ये सुद्धा हा बहुखंडप्राय देश आहे, अनेक जाती धर्म वेगवेगळ्या प्रकारचे भाषा प्रांत आहेत. या ठिकाणची स्थानिक माध्यम व्यवस्था, विशेषतः जिल्हा तालुका गाव पातळीवरची माध्यम व्यवस्था जर सक्षम असेल तर सामान्य माणसाचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून सामान्य या घटकाला सुद्धा हे जाणीव करून देण्यासाठी ही यात्रा आहे. आणि म्हणून आपण हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की पत्रकार कुणीही होऊ शकत नाही. या राज्याची लोकसंख्या कुठपर्यंत गेलेली आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपण किती लोकसंख्या आहे, पण आपण किती बसलेले पत्रकार आहेत. पत्रकार होण्यासाठी त्याच्यामध्ये समाजातल्या प्रश्नांची तळमळ असणं आवश्यक आहे, व्यवस्थेशी भिडण्याची हिंमत आवश्यक असते. कुठलाही धोका पत्करण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे तोच पत्रकार होऊ शकतो, कुणीही पत्रकार होऊ शकत नाही. म्हणून हे एरागाबाळाचं काम नाहीये. आणि म्हणून या घटकाला आर्थिक पातळीवर जर सक्षम करायचं असेल तर आपण कुठेतरी पुढाकार घेऊन आपण सर्वांनी मिळून याच्यामध्ये योगदान देणं आवश्यक आहे. आणि म्हणून वर्तमानपत्र याच्यावर अनेक लोकांचा रोजगार उपलब्ध आहे, अवलंबून आहे. पत्रकार असतील, ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये काम करणारे वेगवेगळे कर्मचारी असतील. या देशामध्ये जवळपास 35,000 कोटीची ही मोठी व्यवसाय आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर या लोकशाहीमध्ये माध्यम व्यवस्था जर सक्षम ठेवायची असेल तर आपल्या सर्वांना मिळून काम करावं. या ठिकाणी अण्णासाहेब अनेक वर्षापासून वर्तमानपत्र विक्रेत्याचं काम करतात. वर्तमानपत्रांची किंमत किती आहे याचा कुणीही विचार करत नाही. किती किंमत आहे वर्तमानपत्र? जास्तीत जास्त मला वाटतं 5 रुपयाचा किंमत आहे. 30 दिवस एक माणूस दररोज घरी येतो, वर्तमानपत्र देतो आणि महिन्यानंतर त्याचं बिल किती होतं? 150 रुपये, 150 रुपयाच्या आसपास. 150 रुपयामध्ये काय होतं? एक महिना म्हणजे मी नेहमी सांगतो, नेटफ्लिक्स घ्या, अमेझॉन घ्या, या सगळ्या ऑनलाईन ज्या खरेदीच्या संस्था आहेत, जे पोर्टल्स आहेत, याच्याहून एक वस्तू तुम्ही एक वेळेस घरी जर मागवली तर तुम्हाला एक वेळेसचा चार्ज 50 रुपये आकारला जातो. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण वर्तमानपत्र 30 दिवस घरी माणूस येतो, कुठलाही चार्ज आकारला जात नाही. याची ही जाणीव होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज बाजारामध्ये 30-30, 20-20, 25-25, 30-30 वर्ष अनेक वर्तमानपत्र आहेत. वर्तमानपत्राची किंमत किती आहे? 1 रुपया, 2 रुपये. बाजारामध्ये 1 आणि 2 रुपयाचं नाणं तरी उपलब्ध आहे का? हा विचार सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा झेरॉक्सची किंमत, वर्तमानपत्राची आपण झेरॉक्स काढतो, या झेरॉक्सची किंमत किती आहे? या झेरॉक्सची किंमत 2 रुपये. जेव्हा आपण 4 पेज झेरॉक्स एकत्र करतो तेव्हा वर्तमानपत्राचं 1 पेज होतं. 4 पानाचं वर्तमान म्हणलं तरी 8 रुपये किंमत होते. या गोष्टीचा म्हणजे हे वर्तमानपत्र ही जगातलं एकमेव उत्पादन असं आहे ज्याची उत्पादन खर्च हा 10 रुपये असेल तर त्याची विक्री किंमत 3 रुपये. 30% विक्री किंमत असणारं जगातलं हे एकमेव उत्पादन आहे. आणि मग हा मधला जो फरक आहे तो भरून काढण्यासाठी जाहिरातीवर अवलंबून राहावं लागतं. आणि त्या जाहिरातीवर अवलंबून राहावं लागत असल्यामुळं मग सगळी धोरणं जाहिरातदारांच्या बाजूने जातात. वर्तमानपत्रांमध्ये सामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार हाही प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या सगळ्यातून बाहेर पडत असेल तर कधीतरी कुणीतरी आपण या बाबतीत बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून वर्तमानपत्र ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने, आमची मागणी आहे, 2 वर्षापासून मी मागणी करतोय, केंद्र सरकारने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये, आयकरात वार्षिक 5,000ची सूट दिली पाहिजे. ही प्रमुख मागणी आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की केंद्र सरकार वेगवेगळ्या खाजगी विमा कंपन्यांना त्यांची पॉलिसी विकली जावी, त्यांचा विमा विकला जावा, यासाठी इन्कम टॅक्स मध्ये एका हप्त्या इतका परतावा देतं, एका हप्त्या इतकी सूट देतं. त्याच पद्धतीने वर्तमानपत्र लोकांनी घ्यावं, वाचावं, यासाठी ही सूट केंद्र सरकारने दिली
तर या देशामधली ही वर्तमानपत्र ही व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकेल. आणि वर्तमानपत्रांना अण्णासाहेबांची अनेक दिवसापासूनची मागणी की वर्तमानपत्रांनी किंमत वाढवली पाहिजे, तर वर्तमानपत्रांना सुद्धा किंमत वाढवण्याची संधी त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून दुसरी मागणी राज्य सरकारच्या स्तरावर, राज्य सरकार ग्रामपंचायतींना दरवर्षी वार्षिक आराखडा तयार करायला सांगतं. आणि वार्षिक आराखड्यामध्ये सरकारचं धोरण आहे, गाव तिथं ग्रंथालय, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक जण या ठिकाणी शांतारामजी ग्रामपंचायत संबंधित आहे, त्याची अंमलबजावणीच होत नाही. आणि म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने वार्षिक आराखड्यामध्ये वर्तमानपत्र, स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी 10,000 रुपयाची तरतूद करावी, अशा प्रकारची आपली एक मागणी आहे. सर्वाधिक वर्तमानपत्राच्या संदर्भामध्ये ह्या 2 मागण्या प्रमुख आहेत आपल्या, ज्यामध्ये ही जी व्यवस्था आहे ही अधिक सक्षमपणे होऊ शकेल. याच्यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे, याचाही विचार सरकारने करणं आवश्यक, आपण सगळ्यांनी करणं आवश्यक. दुसरी, वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकार असतील, वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे पत्रकार असतील, या पत्रकारांना सरकार अक्रेडिशन देतं, अधिस्वीकृती पत्र देतं. त्या कमिटीचा मी अध्यक्ष होतो. याच ठिकाणी या समोर मी खुली चर्चा घेतली होती 2016 मध्ये. या ठिकाणी खुली चर्चा घेतली होती, मी सगळे पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित. ही कमिटी जर पत्रकारांना अक्रेडिशन देण्यासाठी असेल तर तिने दिलं पाहिजे, पण तिची जे नॉर्म्स आहेत, जे नियम आहेत, ते नियम असे आहेत की पत्रकारांना अक्रेडिशन मिळणारच नाही. त्यामध्ये कोठा पद्धत आहे. मी त्यावेळेस ती मागणी केली होती आणि ती कोठा पद्धत ब्रेक करून आम्ही तालुका पातळीच्या पत्रकारांना हे अक्रेडिशन मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि मला आठवतंय की मी पार्श्वभूमी दैनिकाच्या माजलगाव तालुक्याच्या पत्रकाराला पहिलं अक्रेडिशन महाराष्ट्राचं दिलं होतं, मंजूर केलं होतं, आणि तिथून ती सुरुवात झाली होती. अक्रेडिशन देताना अनेक प्रतिज्ञापत्र घेतलं जातात. एक प्रतिज्ञापत्र घेतलं की दुय्यम व्यवसाय असू नये. दुय्यम व्यवसाय असू नये हे तुमचं म्हणणं असलं तरी सरकारचं धोरण आहे की प्रत्येक जण आर्थिक पातळीवर सक्षम झाला पाहिजे, प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. मग हे जर तुम्ही प्रतिज्ञापत्र घेत असाल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पत्रकाराला काय मानधन मिळतं किंवा काय पगार मिळतो, त्याची आर्थिक परिस्थिती काय, याचा कधी विचार करणार आहेत का नाही. महासंचालकापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांना माहित आहे, गाव पातळीच्या सरपंचापर्यंत, की पत्रकार हे ग्रामीण भागात पत्रकार हे मानधनावर काम करतात. कुणीही पगारावर, खूप कमी आहेत पगारावर काम करणारे, तरी पण अक्रेडिशन देताना त्यामध्ये 8 काय आहे, वेतन पावती, वेतन स्लिप जोडली पाहिजे, कोणालाच मिळत नाही. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगाने जर अक्रेडिशनवर शासकीय योजनेचा लाभ मिळणार असेल तर तालुका पातळीच्या, जिल्हा पातळीच्या पत्रकारांना ते सुलभपणे मिळालं पाहिजे, ही एक मागणी आहे. आणि दरवर्षी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची गणना झाली पाहिजे. ज्या माध्यम संस्थेमध्ये आपण काम, जे माध्यम संस्था आहेत त्या माध्यम संस्थांकडनं दरवर्षी माहिती आणि जनसंपर्क विभागाने यादी घेतली पाहिजे की आपले एवढे प्रतिनिधी आहेत, हे प्रतिनिधी आहेत, आणि ती गणना करून त्या संदर्भाने शासनाने त्यासाठी योजना राबवल्या पाहिजेत. अशा प्रकारची आपली मागणी. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सरकारने बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सुरू केली, पण त्या सन्मान योजनेमध्ये 8 आहे 30 वर्ष सलग सेवा. आता जे 60च्या 70च्या दशकामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांची त्यामध्ये खूप मोठी अडचण आहे. त्या संदर्भात आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. दुसरी त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की त्यामध्ये सरकारी कर्मचारी 58 वर्ष पूर्ण झालं, तो रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेन्शन लागू होते, बरोबर आहे. आणि आपल्याकडे सन्मान योजना, पेन्शन योजना सुरू केली, मात्र 2-2 वर्ष ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्ज, प्रस्ताव त्रुट्यांमध्ये ठेवले जातात, मंजूरच होत नाहीत, ही परिस्थिती आहे. आणि मग जर अनेक पत्रकारांचा पेन्शन योजना मंजूर होत्या, या अपेक्षेवर, आशेवर अनेकांचा मृत्यूही झाला. आणि म्हणून सरकारने यामध्ये 6 महिन्याच्या आत जो प्रस्ताव येईल तो प्रस्ताव निकाली काढला पाहिजे, अशा प्रकारची एक आपली प्रामुख्याने मागणी आहे. अशा सगळ्या मागण्या आपल्या समोर मी दिलेल्या आहेत. यामध्ये अनेक मागण्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काय परिस्थिती आहे, कंत्राटीकरण खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, त्या ठिकाणी कुठलंच श्युरिटी नाही. आज सांगितलं उद्यापासून थांबा की कुठलाच अधिकार राहत नाही. अशा प्रकारची परिस्थिती, इतकी अस्थिरता, म्हणजे सगळ्या क्षेत्राला स्थिर करण्यासाठी जी माध्यमं झगडतायत त्या माध्यम क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे की
त्यासाठी बोलण्यासाठी व्यासपीठ सुद्धा नाहीये. आणि मग ज्या माध्यमामध्ये आपण काम करतो, ज्या क्षेत्रात आपण काम करतो, ज्या माध्यम संस्थेत काम करतो, त्या माध्यम संस्थेमध्ये सुद्धा आपल्या प्रश्नांसाठी काय जागा आहे, काय पेस आहे, हाही प्रश्न आहे. आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये आर्थिक विवंचनेने अनेक पत्रकारांच्या आत्महत्या झाल्या. मात्र कुठल्या पत्रकाराची बातमी आली? येत ना. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती पत्रकार समाजातला घटक नाही का? पत्रकाराला सुद्धा जबाबदारी आहेत. पत्रकार सुद्धा एक कुटुंबाचा प्रमुख आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकार जर सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर सरकारने या सुद्धा घटकाला, हा सुद्धा समाजातला प्रमुख घटक आहे म्हणून न्याय देणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही यात्रा हे सांगण्यासाठी आहे. दुसरं, सरकार ही व्यवस्था आहे आणि ती फक्त मतांच्या गठ्ठ्यांचा विचार करून जर कुठल्याही घटकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असेल. आता सरकारने अलीकडं लाडकी बहीण योजना आणली, सरकारने अलीकडं भाऊ योजना आणली, 12वीच्या डिप्लोमा तुमच्या या बाकी सगळ्यांसाठी योजना आणल्या. चांगली गोष्ट आहे. सरकार देत असेल तर त्याच्याबद्दल आनंद आहे. सरकारच्या योजना मी लोकांपर्यंत पोहोचतो, ज्या घटकापर्यंत आहेत त्या घटकांपर्यंत. पण त्यामध्ये माध्यम हा घटकाची सरकारला विसर पडलेला आहे. आणि माध्यमातल्या घटकासाठी कुठलीच तरतूद नाही, कुठलीच योजना आहे. दरवर्षी राज्य सरकार, केंद्र सरकार अर्थसंकल्प जाहीर करतं. त्या अर्थसंकल्पावर 4-4 पान आपण विश्लेषण करतो. कोणत्या घटकाला काय मिळालं, कोणत्या घटकाचे त्याच्यामध्ये कसा फरक आहे, ज्या घटकाला मिळालं त्यासाठी आपण भांडतो. मात्र कधीही माध्यमातली माणसं किंवा माध्यमात काम करणारे लोक हा विचार करत नाहीत की या अर्थसंकल्पामध्ये माध्यम घटक आहे का कुठं. 1 रुपयाची माध्यम घटकाला तरतूद नसते. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अनेकदा झगडल्यानंतर, अनेकदा मोर्चे काढल्यानंतर त्यामध्ये तरतूद झाली. दुसरा, पत्रकारांना संरक्षण असणं आवश्यक आहे लोकशाहीमध्ये. 1 दशकाच्या लढ्यानंतर पत्रकार हल्ला विरोधी संरक्षण कायदा मंजूर झाला. मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. स्थानिक पातळीवर त्या कायद्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून होत नाही. आणि म्हणून, आणि दुसरी मात्र, एखाद्या पत्रकाराने बातमी छापली, प्रसिद्ध केली किंवा एखाद्या पत्रकाराने बातमी दाखवली आणि त्याच्यावर आक्षेप घेण्याऐवजी त्या पत्रकारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रघात अलीकडे घडलेली आहे. आणि म्हणून या प्रकारे जर फौजदारी गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारांचं मॉरल, जी पत्रकारांचा जो कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, तो कमी होईल. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. आणि ती जर वाढवायची असेल तर पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे, निर्भीडपणे लिहिण्याचा अधिकार आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपली मागणी ही आहे की पत्रकारांच्या विरोधात जर कंप्लेन आली, तक्रार जर आली, तर ही तक्रार चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी, DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिली जावी. आणि त्यांच्या चौकशीनंतर त्यात जर तथ्य असेल तर मग कारवाई करावी. पण पत्रकारांचं मनोबल खच्ची करण्यासाठी, पत्रकारांना नामावर करण्यासाठी, पत्रकारांना आपल्या उद्देशापासून बाजूला करण्यासाठी जर खोट्या तक्रारी करून त्यांना जर अशा प्रकारे अडचणीत आणलं जात असेल तर त्या संदर्भात सरकारने ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्या मागण्या सरकारसमोर सांगण्यासाठी आणि समाजाचं समर्थन मिळण्यासाठी ही यात्रा आहे. मी सुरुवातीला सांगे, आता या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेते आहेत, त्यांची संख्या 3 लाख आहे महाराष्ट्रामध्ये. वृत्तपत्र विक्रेता महामंडळ स्थापन व्हावं यासाठी ते अनेक वर्षापासून आम्ही सुद्धा त्यामध्ये आमची सुद्धा मागणी आहे की ते महामंडळ स्थापन झालं पाहिजे. त्यातनं त्यांना मदत मिळाली पाहिजे. सगळ्या घटकांना न्याय देत असताना याही घटकांना न्याय दिला पाहिजे. पण सरकार जर फक्त मतांचे गठ्ठे बघून जर कुठल्याही व्यवस्थेला, कुठल्याही घटकाला जर न्याय देण्याची भूमिका असेल तर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांकडे मतं नाहीत का, ते मतदार नाहीत का, हाही प्रश्न आता विचारायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून या यात्रेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या घटकांचं समर्थन घेऊन सरकारसमोर हे प्रश्न मांडण्याचा, आणि सरकारचे कान डोळे उघडे असतील तर मला असं वाटतं, अपेक्षा आहे की या घटकाच्या बाबतीमध्ये सरकार 20 तारखेला या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेईल. यात्रेला सामोरे सकारात्मक निर्णय घेऊन या घटकाच्या बाबतीमध्ये आपली संवेदना दाखवील, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. माझं यात्रेच्या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी थांबवतो. आणि या संदर्भात माझी विनंती आपल्या सगळ्यांना ही राहील
की आपल्या समोर जे प्रॉस्पेक्ट दिलेलं आहे यामध्ये आणखी काही मागण्या आवश्यक आहेत का, आणखी काही सूचना, कारण हे सगळ्यांचं आहे, मी प्रतिनिधी स्वरूपाचे आपल्या समोरून फक्त मांडतोय, पण हे आपण प्रत्येक जण त्यामध्ये आहोत. त्यामुळे याच्यामध्ये जर काही आणखी आवश्यक वाटत असतील तर आपण सांगाव्या, त्या सूचनांचं निश्चित आपण स्वागत करू आणि त्या संदर्भात सरकारसमोर अंतिम जो आपण अहवाल ठेवू त्याच्यामध्ये त्याचा समावेश करू. धन्यवाद. राजकीय पक्षांची आणि वृत्तपत्रांची आहे, काही वृत्तपत्रांची निर्मिती करायला आज पहिल्यांदा बघत आहे. त्याचा थोडा उद्देशाचा ते वृत्तपत्र हे ज्ञानाचं वाहक आहे, जगाकडे बघण्याची खिडकी आहे आणि म्हणून वृत्तपत्राची दिंडी ज्या व्यवसायावर, ज्या वृत्तपत्रावर आपलं कुटुंब आणि आपला देश चालतो, समाज चालतो, म्हणून त्यांना प्रतिष्ठा असणं आवश्यक आहे. म्हणून ती दिंडीचं आयोजन महानगराध्यक्ष अनिल सावंत आणि त्यांच्या सगळ्या आणि अण्णासाहेब या सगळ्यांच्या टीमनी केलं होतं. आणि आपण जे सांगतात ती यात्रा, ही यात्रा संवाद आहे. तुमचा हा संवाद पत्रकारांशी केलेला संवाद आहे, पत्रकारांनी स्वतःशी केलेला संवाद आहे. यामध्ये असणारे प्रश्न हे आपले आहेत का नाहीत हे आपल्याला विचारणारा संवाद आहे. आणि संवादाशिवाय कुठलाही विषय पुढे जाऊ शकत नाही, संवादाशिवाय त्याचं शक्तीमध्ये रूपांतर होऊ शकत नाही. म्हणून ही संवाद यात्रा आहे. सेंट्रल गवर्नमेंट हमारे लोगों को अन्याय कर रहा है. धीरे-धीरे दायरा को टोटल बंद हो चुकी है. आना नहीं कि लोग सबसे घूमने से एडमिट टेक में हमारी टोटल बटन टेक्निकल प्रॉब्लम लेकर आ रहे हैं. नए जो हमको संभाल कर रहे हैं उनके लिए रजिस्टर नहीं हो रहे. इसके बारे में सेंट्रल गवर्नमेंट से या सेंट्रल कैबिनेट मंत्री से आपको डिमांड कर रहे हैं. बराबर ये सही है कि नहीं डीएपी ने सेंट्रल गवर्नमेंट की भी नहीं और स्टेट गवर्नमेंट का भी ऐसा है. पहले जो विज्ञापन आता था वो 10,000 का आता था, आज वो 500 में आ गया. जिस विज्ञापन की कीमत 10 साल पहले 10,000 रुपए थी वो आज ई टेंडर के नाम से 500 में आ गया है. और गवर्नमेंट जो अखबार है उन अखबारों को कितना जाहिरात देती है, ऐसा कुछ साल में इतना जाहिरात देने का ऐसा कुछ उनका पैकेज है क्या? कुछ नहीं है. उसमें जो वर्गवार किए हैं अ ब क ड, इसमें जो वर्गवार की है तो उसमें से अ और ब को जाहिरात जाती है सबसे ज्यादा. लोकल जो है जिला तालुका और गांव के जो न्यूज़पेपर निकलते हैं उनको जाहिरात कितना मिलता है? मिलता नहीं. गवर्नमेंट ने उसमें से अपना पूरा कम कर दिया है. ये सही बात. इसीलिए हमारी मांग यही है कि हर 2 साल में जाहिरात के दर महंगाई के हिसाब से बढ़ने चाहिए. आप कागज की कीमत कितनी हो गई प्रिंट की? 10 साल में क्या कीमत थी, आज कितनी कीमत हो गई? और जाहिरात न्यूज कोठा तो बंद कर दिया, वो तो अलग बात है, लेकिन कागज की कीमत भी कितनी बढ़ गई. आप चाय की कीमत कितनी है? 10 रुपए के आगे है चाय की कीमत, लेकिन आपने न्यूज़पेपर की वैल्यू कितनी है? उससे भी कम है. तो ये सोचने की बात है. अपने नजदीक के जो राष्ट्र है उनमें वहां आप नेट पे जाके देखिए वहां क्या कीमत है. कौन सा भी प्रोडक्शन रहो वो प्रोडक्शन कॉस्ट से ज्यादा ही उसकी एमआरपी रहती है. लेकिन इस देश में न्यूज़पेपर ये एक में ऐसा प्रोडक्शन है जिसकी विक्री कीमत जो सेल प्राइस है वो ठहरने का कोई धोरण भी नहीं. तो यही मांग है सेंट्रल गवर्नमेंट, क्योंकि ये व्यवस्था जब तक सक्षम नहीं है और इसके लिए सेंट्रल गवर्नमेंट हो स्टेट गवर्नमेंट हो उन्होंने इस व्यवस्था को मजबूत करने के लिए अपने धोरण बदलने चाहिए. इसलिए ये डिमांड यही है ना, जाहिरात बढ़ाओ, कोठा बढ़ाओ. जाहिरात का जो कोठा है जो लोकल जिला तालुका और ये साप्ताहिक जो है इनका कोठा बढ़ाओ. तुम बढ़ाते कोठा किसका? नहीं ना, हिंदी पेपर जाते. यही होना साहब, जिसके हाथ में ये जो कहावत है उससे हो रहा ना. इसीलिए आपने को वो डिमांड, हमने उसका लेटर है मैंने लिखा है. जब महाराष्ट्र के पूरे मराठी पेपर की जाहिरात बंद हुई
उस वक्त हमने सेंट्रल गवर्नमेंट को लेटर लिखा कि इसमें ये अन्याय है मराठी न्यूज़पेपर पे, ये जाहिरात नहीं देने का। तो वो भी मांग है, इसमें है वो भी मांग। डिजिटल मीडिया की मांग है, हाँ डिजिटल मीडिया की मांग है, और गवर्नमेंट ने अगर डिजिटल मीडिया को मीडिया गरीब धरा है तो डिजिटल मीडिया को भी अब अधिकृत करना पड़ेगा। कानून नहीं उस पे है, वो सेंट्रल गवर्नमेंट ने एक कमेटी बनाई है उसके लिए, और उस पे रिसर्च चल रहा है। और उसके बाद हमारी अभी इसलिए में मांग है कि डिजिटल मीडिया को ऑथराइज करने के लिए जल्दी से जल्दी इसमें कानून बनना चाहिए। हो नाही, त्यामध्ये आता जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं बिल ओपन झालं होतं त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवण्याची ऑनलाईन आपण सगळ्यांनी आक्षेप नोंदवले, जवळजवळ मला वाटतं काहीतरी 1000 आक्षेप आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी ते जे बिल आहे ते वर्तमानपत्राचं म्हणजे स्वातंत्र्य त्याच्यामध्ये नाहीये, अजिबात त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही। आणि म्हणून त्या आहे ना, सोशल मीडिया सुद्धा आहे। त्यामुळं भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत अधिकार जो आहे व्यक्त होण्याचा आणि लिहिण्याचा, त्या अधिकारावर गदा येता कामा नये अशा प्रकारची त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ज्या तरतुदी येतात 22-23 तरतुदी त्यावर ऑब्जेक्शन आपण घेतलेलं आहे। शिक्षक नाही आता याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्ही फार मुद्दा उपस्थित केला। भारतीय राज्यघटनेमध्ये 2 सभागृहांची निर्मिती केलेली आहे। एक सभागृह आहे निवडून येणाऱ्या पदाधिकारी लोकप्रतिनिधींचं, ज्याला खालचं सभागृह आपण म्हणतो, आणि वरचं सभागृह म्हणजे राज्यपाल नियुक्त, राष्ट्रपती नियुक्त आणि इलेक्टेड अशा प्रकारच्या 2 सभागृहांची रचना आहे। ही रचना कशा पद्धतीने आहे? खालच्या सभागृहामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एखादं बिल आणलं तर ते ज्यावेळेस वरच्या सभागृहात जाईल, म्हणजे विधानसभेत एखादं बिल आलं तर ते ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये जाईल त्यावेळेस विधान परिषदेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असलं पाहिजे, वेगवेगळ्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असलं पाहिजे, आणि त्या बिलावर त्या ठिकाणी सगळ्या समग्र चर्चा होऊन मग अंतिमतः ते बिल मंजुरीला गेलं पाहिजे, अशा प्रकारची रचना। मात्र अलीकडं दुर्दैवाने असं झालेलं आहे की विधान परिषद हे सभागृह राजकीय पक्षांच्या नेत्यांचं पुनर्वसन केंद्र झालेलं आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी ते पुनर्वसन आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन केंद्र केलेलं आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी साहित्य, कला, संगीत, वेगवेगळ्या क्षेत्रातले, वैद्यकीय, शेतकरी, या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे। मात्र राज्यपाल नियुक्त जो कोठा असतो तो कोठा मागच्या 5 वर्षापासून तो नियुक्त केलाच नाही। यापूर्वीच्या सरकारने सुद्धा काय केलं त्यामध्ये? यापूर्वीच्या सरकारने सुद्धा त्यामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रातला नाही तर राजकीय कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी त्या सभागृहाचा वापर केलेला आहे। आणि म्हणून आपली मागणी आहे की या सभागृहामध्ये सुद्धा पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातला प्रतिनिधी त्या ठिकाणी आवश्यक आहे, आणि तो घटनेत तरतूद आहे त्या संदर्भात की वेगवेगळ्या क्षेत्रातली कला, साहित्य या सगळ्या क्षेत्रातला त्या ठिकाणी प्रतिनिधी असणं आवश्यक आहे। तर माध्यम क्षेत्र सुद्धा आता मोठं आहे आणि या घटकाचे प्रश्न सुद्धा तिथे मांडले गेले पाहिजेत, यासाठी त्या ठिकाणी माध्यम क्षेत्रातून सुद्धा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी आवश्यक। यापूर्वी काही लोकांना घेतलं गेलं, मात्र त्यांना विशिष्ट पक्ष म्हणून घेतलं गेलं, पण त्यांनी मग त्या सभागृहात गेल्यानंतर त्या पक्षांची भूमिका, त्यांच्या विचारांची भूमिका मांडली, माध्यम क्षेत्राची भूमिका मांडलेली नाहीये। आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आज काय होते, वरच्या सभागृहामध्ये किती काळ वरच्या सभागृहामध्ये कामकाज होते, वरचं सभागृह चर्चेसाठी आहे, असं असताना सुद्धा त्या सभागृहामध्ये मी ऑन रेकॉर्ड सांगतो की अनेक सदस्य असे आहेत की त्यांचा 6 वर्षाचा टर्म संपला तरी त्यांनी एकदाही बोलले नाहीत। जे बोलले ते फक्त राजकीयच बोलले। ही परिस्थिती त्या सभागृहाची आहे। आणि त्या सभागृहात अलीकडचं काय झालं, त्या सभागृहामध्ये अलीकडचं थेट शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत आलं। म्हणजे वरच्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती पूर्णपणे धुळीला मिसळली गेलेली आहे। आणि म्हणून
त्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या घटकाचे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं या ठिकाणी प्रतिनिधी असणं आवश्यक आहे. पण ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी पत्रकार आणि सगळ्या समाजाची आहे. आपलं काय झालंय? त्यांनी केलेला गोंधळ लोकांना दाखवणे एवढंच आपलं काम आहे, अशा प्रकारची मानसिकता माध्यमांनी करून घेतलेली आहे. आणि म्हणून जी काही राजकीय व्यवस्था आहे यांना सुद्धा असं वाटतं की आपण गोंधळ केला तरच बातमी होते आणि ती लोकांपर्यंत जाते आणि माध्यमांचं तेवढंच काम आहे. पण आता यापुढे आपल्याला त्यामध्ये सुधारणा करावी लागेल, त्यामध्ये भूमिका घ्यावी लागेल आणि वरच्या सभागृहाची प्रतिष्ठा राखणाऱ्यांना आपल्याला समर्थन द्यावं लागेल. ऐका तुमचा प्रश्न झाला का? तुमचा प्रश्न झाला का? हा, मी बोलू का आता? तुमची भावना आणि वेदना इतकी तीव्र आहे. लक्षात घ्या की त्यांनी जे म्हणले ना की ही गोष्ट खरी आहे की 60 वर्ष झाल्यानंतर कुणी काम देत नाही आणि सरकारने योजना जाहीर केल्या पण मंजूर होत नाही. हेच आम्ही मांडतोय. तुमचा विषय सुद्धा 4 वेळेस किमान 4 वेळेस या विषयावर बोललो. पण 2-2 वर्ष 3 वर्ष झालं. आमच्याकडच्या अशोक देशमुखांचं 3 वर्ष झालं. प्रस्ताव तुरट्यांमध्ये काढायचा आणि पाठवून द्यायचा, मंजूरच करायचं नाही. अशा हा आता हा तर ऐका ना, तर यासाठीच आपल्याला झालं तुमचं? हा नाही आता त्यांचा मुद्दा सांगतो. तुम्हाला सांगतो, पत्रकार बाळशास्त्री सन्मान योजनेमध्ये 11 रुपये पेन्शन होती सरकारने केली. त्याची आम्ही करून 20,000 रुपये करण्याचा निर्णय झाला. नागपूरच्या अधिवेशनामध्ये हाऊसमध्ये सरकारने आश्वासन दिलं 2 दिवसात GR काढतो. किती दिवसात? 2 दिवसात. दुसरं अधिवेशन संपलं, GR निघाला नाही. जेव्हा आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि अर्थसंकल्प झाल्यानंतर जेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यावेळेस प्रेस रूमला आले ब्रीफिंग करायला की अर्थसंकल्पामध्ये कसं आम्ही कुठल्या घटकाला काय दिले, तेव्हा तिथले मंत्रालयाने विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, चंदन शिरवाडे आणि तिथल्या लोकांनी ठरवलं, मी तिथं होतो, की यांचं निवेदन संपल्यानंतर आपण पहिला प्रश्न हा विचारायचा. कोणता? या GRचा. जर तुम्ही अधिवेशनामध्ये सभागृहात उत्तर दिलेलं आहे 2 दिवसात GR काढतो आणि दुसरं अधिवेशन संपलं तरी GR निघत नाही, जिथं लोकांच्या म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नांचा GR नाही निघत नाही, तिथं लोकांच्या प्रश्नांचं काय, असा जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस 4 का 8 दिवसानंतर GR निघाला. ही परिस्थिती सरकार पातळीवर आहे. प्रशासन पातळीवर तर इतकी विचित्र आहे की त्या ठिकाणी प्रस्ताव गेल्यानंतर तोच विषय त्यांनी सांगितलं ना, त्यांच्याकडे ज्येष्ठ पत्रकाराचं अक्रेडिशन असताना सुद्धा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत कसं सिद्ध करा. बरोबर आहे. आता ज्येष्ठ पत्रकारांचं अक्रेडिशन असताना सुद्धा कसं होणार? काय आणखी काय पाहिजे? बरोबर आहे. आमच्याकडचे काही 2-3 प्रस्ताव आहेत, त्या प्रस्तावामध्ये 30 वर्षाची सेवा त्याच्यात दिलेलं आहे, शपथपत्र दिलं. बरोबर. 5 वर्ष झालं. मी तर 3 सांगत होते, 5 वर्ष झालं. चला नेक्स्ट. एखादी योजना सुरू करावी अशी मागणी आपली आहे. सेवा केली असावी. तो दोन संस्थेत करू शकतो तो. नाही 2 संस्थेत 3 संस्थेत तुम्ही काम करू शकता ना. देणार ना. हो होते. तुमच्याकडे 2 वर्ष असतील. नाही ऐका, तुम्ही 1 वर्ष केलं तर मग 1च वर्ष देईल, 2 वर्ष केलं तर 2 वर्ष देईल, 3 वर्ष केलं 3 वर्ष देईल. जी अक्रेडिशनला नियम आहे ना
त्याच नियमानुसार. संस्था देत नाही ना, तो तर उडा अडचण. आपलं तोच आहे ना म्हणणं की संस्थेने सुद्धा दिलं पाहिजे. संस्था देत नाही, संस्था देत नाही असं म्हणा. मग म्हणून माध्यम संस्थेने सुद्धा दिलं पाहिजे ना. आता शेवटी तुम्ही काम करता तर तुम्हाला दिलं पाहिजे. हा